लवकर इलाज व्हावा. आता तुमचं असं वय आहे की तुमच्या दुधाचे सगळे पडले दात परमनंट दात आले, त्यांच्या थोडे थोडे अक्कल लाडा यायला सुरुवात झाली असेल. पण मग ब्रशिंग सगळेच करतात, पण त्याची टेक्निक बऱ्याच वेळा चुकते. तर जे ब्रिसल्स असतात आपण ते कसे दातांना ठेवावे, त्यांना कसे लागू देऊ नये किंवा व्यवस्थित कसं ब्रश झाले जेणेकरून क्लीन राहतील. ब्रशिंग करणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. जे लोक 2 वेळा ब्रश करतात त्यांच्यामध्ये जवळजवळ 80% चान्सेस कमी असतात दाताचे विकार होण्याचे. त्यामुळे आतापासून तुम्ही जर ब्रशिंग व्यवस्थित कराल तर भविष्यात तुम्हाला दाताचे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस एकदम निग्लिजिबल होतात. आता जवळजवळ मी बऱ्याच लोकांचे बघतोय खूप कमी प्रॉब्लेम आहे. चांगली तुमची ओव्हर लाईफ आहे, तुम्ही चांगलं मेंटेन करताय, ब्रशिंग पण व्यवस्थित होते. फक्त काही जे थोडेफार हे असतात ते आपल्याला कव्हर करता येतात. जनरली जो ब्रश असतो आपला तर इकडे ब्रिसल्स असतात, हे हँडल असतं, ठीक आहे. असा हा अंगठा या ठिकाणी ठेवायचा. समोरच्या दाताला आपण करतो जनरली ना टीव्हीमध्ये दाखवलं रॅकमध्ये असं 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 वक्त करतो, तर ते उभ्या पद्धतीने करायचं थोडंसं, कारण दाताचा जो शेप असतो त्या फटांमधलं साफ झालं पाहिजे. त्यामुळे 3-4 दात एका वेळेला घ्यायचे असतात आणि ते अशा पद्धतीने क्लीन करायचे जेणेकरून हिरडीवर सॉफ्ट आणि खाली येताना हार्ड हिरडी गळतो खालची असे आणि मग समोरचे असे केल्यानंतर तुम्ही साईडचे असतात ना ते हाफ राऊंड पद्धतीने असे किंवा रोटेशनमध्ये थोडी थोडी करत राहील. आणि खूप वेळ आपण जनरली लक्ष दुसरीकडे असतो, सगळी घाई असते, जोरदार करत असतो, तसं न करता थोडंसं 2 मिनिटं 3 मिनिटं इनफ असतो ब्रश करण्यासाठी. तर व्यवस्थित सगळे सर्कल असतो. प्रत्येक दाताला एक वरचा चावण्याचा सर्कल असतो, एक गाला करता असतो, एक जिभे करता असतो. तर प्रत्येक सर्कल्सला 3-3 स्ट्रोक एक वेळा लागले किंवा आपोआप हे होतं. ते सायकल परत परत रिपीट करत आहे. आपण बघून घ्या की आतमध्ये झाली की नाही, वरचे झाले की नाही, साईड झाली की नाही. ब्रशिंग व्यवस्थित केली, बोटाने हिरडीचा मसाज केला, गुळा वगैरे व्यवस्थित केला तर जे अन्नकण असतं ते अडकले निघून जातं. जनरली रात्रीचं ब्रशिंग खूप महत्त्वाचं आहे. जेवण केलेलं जे अन्न असतं ते रात्रभर दातांमध्ये अडकून राहतं ना, त्याच्यामुळे मग त्याची कीड वगैरे लागते, जे त्याच्यामुळे मग दात दुखतो किंवा त्रास होतो, मग दुर्गंधी येते. हे प्रकार बऱ्यापैकी आपल्याला टाळता येतात. थोडे थोडे चेकअप झाल्यानंतर आपण प्रत्येक बॅचला थोडं काही नवीन गोष्टी आपण सांगत जाणार. तर आता आपण नेक्स्ट आपण चेकअपसाठी